गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आमचं लग्न कसं झालंच्या पार्ट 13मध्ये. तर काल सांगितल्याप्रमाणे डेस्टिनेशन वेडिंगचा आम्ही निर्णय घेतला आणि त्यात अजून एक मोठा निर्णय घेतला होता जो घरच्यांना अजून सांगायचा बाकी होता आणि आम्हाला माहिती होतं की यावरून वादविवाद नक्कीच सुरू होणार आहेत. तर झालं असं की डेस्टिनेशन फायनल करता करता आम्ही एक मोठा निर्णय घेतला, तो म्हणजे फक्त क्लोज फॅमिली मेंबर्सला तिकडे घेऊन जायचं. आता क्लोज फॅमिली मेंबर्सचा आम्ही जो नंबर डिसाईड केला होता तो फक्त 60 जणांचा. आता हा जो आकडा आहे तो घरी सांगण्याची वेळ होती. घरी जेव्हा आम्ही दोघांनीही सांगितलं की आम्हाला फक्त 60 जणांना घेऊन जायचं आहे, कारण आमचं बजेट तेवढं आहे आणि फक्त 60 लोक अकोमोडेट होऊ शकतील अशीच प्रॉपर्टी आम्ही बघतोय. पण हा नंबर जेव्हा घरच्यांनी ऐकला ना, तेव्हा असे वादविवाद सुरू झाले घरी की काय सांगू तुम्हाला. कारण आमच्या पॅरेंट्सचं म्हणणं होतं की आपल्याला खूप लोकांना लग्नाला घेऊन जायला हवं. ज्यांच्या ज्यांच्या लग्नात आमचे पॅरेंट्स गेलेले ते सगळेच लोक. आता आमच्याकडून हे शक्य नव्हतं की आम्ही 500 ते 600 लोकांना आमच्या डेस्टिनेशन वेडिंगसाठी घेऊन जाऊ. त्यात पॅरेंट्सचं म्हणणं असंही की लोक आम्हाला नावं ठेवतील की काय हे आम्हाला लग्नाला नाही बोलवलं. मान्य आहे, त्यांचंही बरोबर आहे की ते सगळ्यांच्या लग्नाला गेलेत, त्यांनाही इच्छा असेल की त्यांच्या मुलांच्या लग्नाला त्यांना बोलवायचं असेल. पण आमचं डिसिजन ऑलरेडी झालेलं होतं की आम्हाला फक्त आणि फक्त क्लोज फॅमिली मेंबर्स हवेत, ज्यांच्याबरोबर आम्ही मस्त आमचं वेडिंग एन्जॉय करू. आम्हाला तर आमच्या फ्रेंड्सलाही तिथे घेऊन जाता आलं नाही. मग आम्हाला घरच्यांचा आणि सगळ्यांचाच मान राखण्यासाठी अजून एक मोठा निर्णय घ्यावा लागला, तो म्हणजे आम्ही रिसेप्शन ठेवणार. कारण भूषणचे कलिग्स आणि माझे फ्रेंड्स आम्ही कोणालाच लग्नाला बोलवू शकलो नव्हतो आणि त्यात काही फॅमिली मेंबर्सही होते जे लग्नाला येऊ शकले नव्हते. तर या सगळ्यांसाठी आम्ही एक छोटंसं रिसेप्शन ठेवायचाही निर्णय घेतला. म्हणून 200 लोकांसाठी आम्ही आता हॉलही शोधणार होतो, जे लग्नानंतर आम्ही एक रिसेप्शन देणार होतो. कसं तरी करून आम्ही एक प्रॉपर्टी फिक्स केली जिथे आमचं डेस्टिनेशन वेडिंग करायचं आम्ही ठरवलं. पण त्या ठिकाणी आमचं लग्न झालंच नाही आणि आमचे पैसे अडकले. ते कसं ते तुम्हाला उद्याच्या व्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत स्टोरी पूर्ण ऐकण्यासाठी फॉलो करायला विसरू नका.